होऊ घातलेला दसरा मेळावा. इकडे एकनाथ शिंदे, तिकडे उद्धव ठाकरे. चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे एकटे दसरा मेळाव्याला नसतील तर त्यांच्यासोबत राज ठाकरेही असतील. एकनाथ शिंदे उभ्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती तयार झालेली असताना एकनाथ शिंदे अचानक अंडरग्राऊंड झाले. एकनाथ शिंदेंनी सुरुवातीला आपला ॲक्टिव्हनेस खूप स्ट्रॉंग दाखवला होता. एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर जात होते, पूरपरिस्थितीची पाहणी करत होते, मदतीचा ओघ देत होते. पण नडली ती एक जाहिरात. प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातींचे फलक, ते जो काही मदत पुरवठा पूरग्रस्त भागामध्ये केला जाणार होता त्यावरती लावण्यात आले. ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त सर्वात अगोदर पूरच स्थिती निर्माण झाली होती त्या धाराशिवमध्ये हे टेम्पो पोहोचले. 6-7 टेम्पो होते, 6-7 टेम्पोवरती जाहिराती होत्या आणि धाराशिवकरांनी ते टेम्पो परत पाठवले. टीका झाली. तेव्हापासून एकनाथ शिंदे अंडरग्राऊंड झाले ते आत्तापर्यंत. चर्चा सुरू आहे की उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये धसका बसणार. एकतर तो धक्का जो आहे तो शिंदेंच्या साईडनं दिला जाईल किंवा ठाकरांच्या. परंतु पुन्हा आतली बातमी फुटते की जो धक्का मिळेल तो ठाकरांच्याच बाजूने मिळेल. 18-19 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत. याच्या चर्चा इतक्या जोरात आहेत की या दोघांमध्ये नेमकं काय ठरलंय यावरती एकही बातमी समोर आली नाही. फक्त भेटले तरी ही बातमी बनतेय आणि याच बातमीला काहीही करून खोडून काढण्यासाठी उद्या शिंदेंना त्यांचा दसरा मेळावा महत्त्वाचा वाटतंय. देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगे यांच्या आंदोलनापासून तर पूरपरिस्थितीपर्यंत एकटं लढावं लागलं आणि एकटं लढावता येईल त्यांना किंवा एकटंच राहता येईल अशी परिस्थिती शिंदेंनी तयार केली होती, या चर्चा होत्या. आता ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघंही एकत्र येत आहेत त्यावेळी ही फेस जी आहे ती शिंदेंनाच त्यांनी फेस करावी लागणार आहे, अशी तडजोड फडणवीसांनी करून दिली. शिंदेंविरुद्ध फडणवीस हा कोल्ड वॉर एकतर सत्ताधारी पक्षाचं नुकसान करेल, दर हाही त्याला पुढे जाऊ देणार नाही आणि तोही याला पुढे जाऊ देणार नाहीये. हे पाहता यामध्ये महाविकास आघाडीला आणि त्यातल्या त्यात ठाकरेंना पुढे जायला स्कोप उरतो. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय मुंबई महानगरपालिका महायुती म्हणूनच लढणार. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे म्हणतायत मला स्वतंत्र लढायचंय. पुण्यामध्ये अजित पवार म्हणतायत आम्हाला स्वतंत्र लढायचंय. ठाणे आणि पुणे या दोन्ही ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे स्वतंत्र लढतायत. अर्थ भाजपा आपोआपच स्वतंत्र होतोय. नावं फक्त या दोन पक्षांची पुढे केली गेली याचा अर्थ कळतोय. ज्यावेळी तिघांची एकी असताना एखादी निवडणूक लढवली जाणार आणि तिघांची तिघाडी फुटणार त्याचा फायदा इकडे होऊ शकतोय. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सध्याच्या घडीला हे दोन मेन तुरे आहेत. राज ठाकरे आणि फडणवीसांचं बऱ्यापैकी जुळत होतं, चर्चा होत होत्या. फडणवीसांनी ठरवलं असतं तर राज ठाकरेंना ते थांबवू शकत होते आणि शिंदेंना ते हवं होतं. कारण अगोदरची जर थोडीशी माहिती घेतली तर राज ठाकरे शिंदे भेट झाली, शिंदे फडणवीस भेट झाली, उदय सामंत आणि राज ठाकरे भेट झाली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची बाहेर एका हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट होते. या सगळ्या बातम्यांचे जर डॉट जोडायचं जर ठरलं तर हे दिसून येतंय की फडणवीस आणि राज ठाकरे जुळवून घेण्याच्या मानसिकतेत आहेत. आता लक्षात घ्या, राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्ये आता चांगलं बॉन्डिंग आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना हातात गुच्छा देऊन शुभेच्छा दिल्यात. अजून शरद पवारांनी हातात गुच्छा देऊन मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या नाहीयेत. अंबादास दानवे यांचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा समारोप करायचा होता त्यावेळेस ठाकरे आणि फडणवीस बॉन्डिंग लक्षातच आलं असेल. अर्थ हे सगळ्या गोष्टी एकच सांगतायत की शिंदे एकटे बाजूला केले जाऊ शकतात. शिंदेंवरती ती वेळ येताना दिसते. मराठा आरक्षणामध्ये मनोज जरांगे यांच्या हातात GR पडण्याच्या 1-2 तास अगोदरपर्यंत मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचे गुणगान करत होते. मनोज जरांगेंनी हे एकदाही मान्य केलेलं नाही की मागच्या वेळी वाशीमध्ये आमची फसवणूक झाली, ती फसवणूक एकनाथ शिंदेंनी केली. ते म्हटले की एकनाथ शिंदेंना काम करायचं होतं, फडणवीसांनी त्यांना काम करू दिलं नाही. मात्र हे फक्त एकटे मनोज जरांगे बोलत होते. त्यांच्या सोबत असणारा मराठा समाज म्हणत होता काम करून दिला की नाही दिलं घेणं देणं नाही, आपल्या हातात काहीच पडलं नाही. शिंदेंनी सुद्धा आपल्याला फसवलं. मनोज जरांगेंनी शिंदेंना फ्रंट दिली होती. मनोज जरांगेंनी शिंदेंना
पुढाकार दिला होता. मनोज जरांगेंनी शिंदेंना डोक्यावर घेतलं होतं. अर्थ होता की त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांची गळचेपी भूमिका समोर यावी. यासाठीच हे सगळं प्लॅनिंग केलं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या हातात थेट GR दिला आणि जो GR तुम्ही म्हणाल तो GR देतो असं सांगितल्यानंतर मनोज जरांगेने सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं. मनोज जरांगे आजही म्हणतायत, आम्ही फडणवीसांच्या अंगावर गुलाल टाकायला तयार आहे. आणि मनोज जरांगेंची मनधरणी यशस्वी करण्यामध्ये जो नेता यशस्वी ठरला ते राधाकृष्ण विखे पाटील, सध्या भाजपात. म्हणजे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांभोवती आखलेलं चक्रव्यूह भेदण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. तिथे पहिली मात एकनाथ शिंदेंना मिळाली. पूरग्रस्त ठिकाणी ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी पूरग्रस्तांना मदत दिली गेली जात होती. संवेदनशील शिंदेंचे स्टेटमेंट येत होते. देवेंद्र फडणवीसांना आता ते जमत नाही. मदत किती दिली, काय दिली यापेक्षा देवेंद्र फडणवीसांना शेतकऱ्यांच्या संवेदना आणि भावना समजून घेता येत नाहीत. इथे कुठेतरी फडणवीस विरुद्ध शिंदेंमध्ये शिंदे वरचढ ठरताना दिसतायत. आणि हे सगळे डॉट जर सध्याच्या घडीला जर जोडले तर पवारांची शांतता, ठाकरेंच्या होणाऱ्या हालचाली आणि शिंदेंचा अंडरग्राऊंड होण्याची वेळ, अर्थ उद्याच्या दसरा मेळाव्यात मोठं काहीतरी घडणार आणि मोठा राजकीय सस्पेन्स क्लिअर होणार. कसं पाहता या 3 मुद्द्यांकडे?